प्रभाग क्रमांक 1 ते 7चा निकाल आपल्या हाती आलेला आहे। या निकालाच्या अनुषंगाने अकलूज परिसरातील पत्रकार आपल्यासोबत आहेत, तर त्यांना या निकालाबाबत काय वाटतं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आपल्यासोबत राजू मुलाने आहेत। काय वाटतंय, प्रभाग क्रमांक 1 ते 7चा निकाल हाती आलाय? आतापर्यंत प्रभाग क्रमांक 1 ते 7चे निकाल लागले, त्यामध्ये सर्व 14च्या 14 उमेदवार शरदचंद्र पवारचे राष्ट्रवादी मोहिते पाटील गटाचे विजयी झालेले आहेत आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार ही आडगळे आघाडीवर आहेत। आणि सुरुवातीला एवढी चुरशीची वाटणारी निवडणूक सध्या एकतर्फी चाललेली आहे। आतापर्यंत झालेल्या ह्याच्यामध्ये सर्व 13च्या 13 नगराध्यक्ष आघाडीवर 14 उमेदवार निवडून आलेत नगरसेवक, आणि नगराध्यक्ष आघाडीवर आहेत। हा निकाल अपेक्षित होता? एका दुसरी जागा लागेल असं अपेक्षित होतं, पण सगळंच टोटली एकतर्फी निकाल झालेला आहे। ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार आहेत। नाना, काय सांगताल निकालाबाबत? काय मत आहे तुमचं? पहिली प्रतिक्रिया काय? हा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला, कारण जेव्हा मोहिते पाटलांवर टीका होते तेव्हा जनतेतून नाराजी ही मतदानातून दाखवली जाते। आणि मोहिते पाटलांनी जी युती केली होती शिवसेना उद्धव ठाकरे, त्यांचीही 2 सीट लागलेली आहेत। त्यामुळे मोहिते पाटलांचा हे सर्व यश त्यांच्याकडे जात आहे आणि इथून पुढं जे आता राहिलेला निकाल आहे तो सुद्धा अपेक्षित मोहिते पाटलांचाच आहे। इतरही पत्रकार आहेत आपल्यासोबत। पत्रकार राजू लोकर आहेत। पहिला कल हाती आलाय, काय पहिली प्रतिक्रिया पत्रकार म्हणून काय वाटतं तुम्हाला? 99 वर्षाची जी परंपरा आहे अकलूजकरांची ती कायम राखत पहिल्या 7 वार्डामध्ये सर्व उमेदवार मोहिते पाटील गटाच्या निवडून आलेले आहेत आणि पुढं उर्वरितसुद्धा 6 जे आहेत ते वार्डामध्ये निवडून येतील अशी पूर्ण आशाच आहे। हा निकाल अपेक्षित आहे म्हणायचं का? हां, अपेक्षित निकाल लागलाय असं म्हणायचं? हा, बरं, 99 वर्षाची परंपरा आम्ही मागच सांगितलं त्यावर। 99 वर्षात जी मोहिते पाटलांची जी विकास कामाची परंपरा आहे त्याला अनुसरून अकलूजकरांनी मतदान केलेलं आहे आणि त्याचा निकाल आता आपल्याला प्रचिती देत आहे। ज्येष्ठ पत्रकार भारत तात्या मगर आपल्यासोबत आहेत। तात्या, सुरुवातीला अतिटतीची निवडणूक होईल असं वाटलं होतं। माजी आमदार राम सातपुते यांनी चुरस निर्माण केली ती, परंतु 1 ते 7 जे निकाल लागलाय प्रभागाचा, काय वाटते? अकलूज आणि मोहिते पाटील हे गेले 60-70 वर्षाचं एक नातं आहे, एकमेकाची नाळ जुळलेलं आहे। त्यामुळे जरी सुरुवातीला वातावरण तसं निर्मिती झाली असली तरी परंतु अकलूजकरांनी मोहिते पाटलांना सोडलं नाही। अकलूजकर हे नेहमी मोहिते पाटलाबरोबर राहिलेले आहेत आणि आताही ते त्यांच्याबरोबर राहिलेलं ह्यातून सिद्ध झालं। एक पत्रकार म्हणून या निकालाकडे कसं बघताय तुम्ही? जी काय माजी आमदारांनी चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला, दहशतीचा मुद्दा पुढं केला किंवा विकास नाही हा मुद्दा पुढं केला, मतदारांनी काय बघून उमेदवारांना मतं दिली असं वाटतं? विरोधक म्हणून जे विरोधकांनी करायला पाहिजे होतं ते केलेलंच आहे। त्यांनी तशी परिस्थिती एक चुरस निर्माण केली मतदारामध्ये, परंतु आणि तसं वातावरण पण निर्मिती चांगली झाली। तर काही ठिकाणी टक्कर देखील चांगली दिलेली आहे, परंतु तरी देखील शेवटी मोहिते पाटील आणि अकलूजकरांचं जे नातं आहे त्या नात्याशी अकलूजकर हे एकनिष्ठ राहिलेले आहेत। आपल्यासोबत संजय बडे आहेत। काय सांगचाल, 1 ते 7चा निकाल हाती आलाय? निकाल हा अपेक्षितच लागलेला आहे, कारण मोहिते पाटील पहिल्यापासून म्हणत आहेत की अकलूज हे आमचं गाव नसून आमचं कुटुंब आहे आणि आमचं कुटुंब हे आम्ही सर्व एक ठेवून अनेक जाती धर्माची लोक ह्या अकलूजमध्ये राहतात आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन हे मोहिते पाटील कुटुंब या ठिकाणी गावचा कारभार करतात। त्यामुळे आज जो निकाल येणारा अपेक्षितच होता आणि तो त्याप्रमाणे आलेला आहे। 1 ते 7 प्रभागामध्ये सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत। आपल्यासोबत बारामती झटकाचे श्रीनिवास कदम पाटील आहेत।
काका काय सांगचाल 1 ते 7चा निकाल हाती आलाय? मी तर पहिल्यांदा ह्या अकलूजच्या मतदारांचं मी आभार मानतो की खऱ्या अर्थानं मतदान हे शांततेमध्ये पार पाडलं आणि निकालसुद्धा हा शांततेत होतो आहे. निवडणूक ही खरं निवडणूक असते. याच्यामध्ये पहिल्यांदा हे माजी आमदार राम सातपुते यांनी खऱ्या अर्थानं हे सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी उभा केले. पहिल्या ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं 1 ते 7मध्ये आपण पाहिलं हे तुतारी चिन्हावर म्हणजे जे मोहिते पाटील प्रस्थापित आहेत त्यांनी या अकलूजच्या शहरावर पहिल्यापासून विकास केला आणि त्यांच्या पाठीमागे एक त्यांनी पहिल्यापासून नेहमी म्हणतात की अकलूज हे आमचं कुटुंब आहे, घर आहे. त्या पद्धतीनं त्या मतदारांनी सुद्धा ह्याच्यामध्ये, परंतु काही जर आपण आकडेवारी जर पाहिली तरी काही मतदानाच्या भाजपच्या उमेदवाराला मतदान हे अपेक्षेपेक्षा जादा पडलेलं आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक असते. शेवटी विजय पराजय असतो. निश्चितपणे हे मोहिते पाटलांनी आजपर्यंत केलेल्या विकासाला ही साथ दिलेली आहे. परंतु माजी आमदारांनी जी दहशतीचा मुद्दा पुढं केला, विकास झाला नाही हा मुद्दा पुढं, हे जे त्यांचे मुद्दे होते ते फेल गेलेत असं म्हणायचं का? नाही, मुद्दा फेल नाही. एक आहे, पूर्वीपासून ह्या अकलूजमध्ये एवढी उमेदवारी कधीच अर्ज भरलेलं नव्हतं. हे भरलं म्हणजेच हे दहशत नाही असं ह्या ठिकाणी त्यांनी चित्र निर्माण केलंच ना. पहिलं भरत नव्हती आणि ह्याच वेळेला भरले म्हणजे दहशतमुक्त झाला असंच आहे ना. काका तुमचा हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही जे सांगताय अकलूज दहशतमुक्त आहे हे कितपत आहे मग? नाही, दहशतमुक्त म्हणजे उमेदवारी ह्या एवढ्या भरल्या म्हणजे ह्याच वेळेला दहशतमुक्त झाले असं मी म्हणतोय ना स्पष्ट. याच्या पूर्वीच्या निवडणुका नव्हत्याच ना एवढ्या अशा. आणि विकासाचं मुद्दा मग निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप हे होत राहतात. उर्वरित प्रभागात काय होईल काय अंदाज आहे? आणि उर्वरित प्रभागामध्ये हीच साधारण मतदारांची जी असेल, एकाच दुसरा कुठं सीट जवळ जाईल किंवा हे सर्वच्या सर्व तुतारी राष्ट्रवादीचे सुद्धा निवडून येतील असं वाटतंय. कारण प्रभाग क्रमांक 13मध्ये अपक्ष आहेत. आता खरं पाहिलं तर ह्या रेश्माताईला जे मतदान पडलंय हे 1362 त्या तसं पाहिलं तर फारसं काय असं यश नाही असं माझं मत आहे. धन्यवाद काका. आपल्यासोबत सूर्यकांत बिशे आहेत. काका काय सांगचाल प्राथमिक निकाल हाती आलाय? अकलूजमध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही आहे हे मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. कारण 1990पासून ते आजपर्यंत मी मोहिते पाटलांचं राजकारण पाहिलं आहे की माळशिरसपर्यंत म्हणजे माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागापर्यंत विरोधकांना नेहमीच लीड असायचा. परंतु ज्यावेळेस पूर्व भाग सुरू व्हायचा त्यावेळेस अकलूजपासूनच मोहिते पाटलांना मताधिक्य मिळायचं. हे मताधिक्य मिळत असल्यामुळं अकलूजने नेहमीच मोहिते पाटलांना साथ दिली. खऱ्या अर्थानं आज मोहिते पाटलांची 4थी पिढी राजकारणात उतरली साईराजेंच्या निमित्तानं. त्या 4थ्या पिढीवर सुद्धा अकलूजच्या मतदारांनी विश्वास टाकला आहे हेच या निकालावरून स्पष्ट होते. हाच निकाल कंटिन्यू राहील 8 ते उर्वरित प्रभागात? हा एकंदरीत आत्तापर्यंत जे जर परिस्थिती पाहिली 1 ते 7 प्रभागातली हीच निकाल पुढे राहील असं एकंदरीत चित्र आहे. आपल्यासोबत DS गायकवाड आहेत. काय सांगताल 1 ते 7 प्रभागाचा निकाल हाती आलाय, पत्रकार म्हणून काय विश्लेषण असेल? अकलूजचा नगर परिषदेचा जो निकाल आहे तो म्हणजे खरं अपेक्षित होता. पण या निमित्ताने व्यापक विचारानं जर विचार आपण केला तर सोलापूरमध्ये जी भाजपची जी रणनीती होती नेतृत्व लादण्याची येथील नेतृत्वावर, त्यामुळे जो काय असंतोष निर्माण झाला होता म्हणजे तो भाजपमध्येही झाला होता. भाजपच्या नेत्यामध्ये सुद्धा कधी हा विषय व्यक्त होत होती.